सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मकोका. सध्या एसआयटी कडे ताबा. आज कोर्टात हजर करणार. कराडवर मकोका लावल्यानंतर समर्थक आक्रमक. परळीत समर्थकांकडून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न. सुदैवानं अनर्थ टळला. कराड कुटुंबियांसाठी या आंदोलन अखेर 6 तासांनी मागे. आज बैठक घेऊन निर्णय ठरवणार. आंदोलनाची पुढची दिशा. कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन. मकोका लावला, आता 302ही लावा. वाल्मिक कराड विरोधात जरांगेंचा आक्रमक पवित्रा. तर योग्य दिशेने तपास सुरू राहावा. एसआयटी प्रमुखांच्या भेटीनंतर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात जमावबंदी. 28 जानेवारीपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास निर्बंध. काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचं आज उद्घाटन. इंदिरा गांधी भवन असं मुख्यालयाचं नाव. 9A कोटला मार्गावर काँग्रेसचं नवं मुख्यालय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबई नवी मुंबई दौरा. नौदलाच्या ताफ्यात INS सुरत, निलगिरी आणि वाक्षीर सहभागी होणार. नवी मुंबईत करणार इस्कॉन मंदिराचं उद्घाटन. विधान परिषद सभापती राम शिंदेंसमोर उद्या गुरुवारी आमदार अपात्रतेची सुनावणी. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील याचिकेवरही सुनावणी होणार. राष्ट्रवादीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांबाबत अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी. हसन मुश्रीफ बाबासाहेब पाटलांच्या खात्याचे निर्णय बदलल्यानं नाराजीची चर्चा. एबीपी माझाला सूत्रांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.